ज्या कोनाचे माप हे 90 अंश असते त्या कोनाला काटकोन असे म्हणतात. पहा ए बी सी. आता कोण कसं लिहितात लक्षात घ्या. ए कोण पहा चिन्ह हे ए बी. हा कोण कोणता आला काटकोन. कोणता आला काटकोन. समजला. 90 अंश हा त्याचं माप असतो. 90 अंश. किती अंश 90 अंश. पहा आता हा झाला पहिला कोण. चला दुसरा कोण बघूया आपण. हा झाला दुसरा. या दुसऱ्या कोणाला काय म्हणायचं बरं लघु कोण. कोणता कोण आहे लघु कोण. मग लघु कोण म्हणजे काय बघा. ज्या कोणाचे माप हे 0 अंशापेक्षा जास्त व 90 अंशापेक्षा कमी असते त्या कोणाला लघुकोन असे म्हणतात. बघा कसं लिहायचं बघा बरं. कोण बी सी डी. बघा कोण बी सी डी. कळलं हे. पहा पहिला कोण कोणता आहे काटकोन. दुसरा कोण लघुकोन. काटकोन हा किती अंशाचा असतो 90 अंशाचा काटकोन असतो. आता लघुकोन सांगा बरं. 0 अंशापेक्षा जास्त व 90 अंशापेक्षा कमी असलेला कोण कोणता असतो बघा आता. यानंतर दुसरा कोण कोणता आहे विशाल कोण. हा विशाल कोण त्याचं जे नाव आहे ते नाव लक्षात येतंय. पहा विशाल कोण. बघा विशाल कोण कसा कोण ब आणि हा झाला विशाल कोण. त्या कोणाचे जो कोण 90 अंशापेक्षा जास्त म्हणजे पहा 90 अंशापेक्षा आपण काय बघितलंय हा काटकोन बघितला बरोबर. काटकोन हा 90 अंशाचा होता. किती अंशाचा होता 90. मी या ठिकाणी काय म्हटलं 90 अंशापेक्षा जास्त. हे पहा 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी असलेल्या कोणाला काय म्हणायचंय विशाल कोन. काय म्हणतोय आपण विशाल कोन. समजलं का किती जणांना. मग आता कोणाकडे एखादं कसं करणार आहोत आपण बघा. कोण ब आणि कळालं का. म्हणजे कोणाचे प्रकार किती आहे
कुठून कुठपर्यंत 90 अंशापेक्षा जास्त 180 अंशापेक्षा कमी असलेल्या कोणाला काय म्हणायचंय विशाल कोन. कळालं का आता? हा कोणता कोण आहे सांगा? लघु कोन. हा कोण? काटकोन. हा लघु कोन. आणि हा कोणता आहे विशाल कोन. कळालं का तुम्हाला? ओके. आता घरून तुम्ही याच्या प्रत्येकाच्या 5-5 आकृत्या काढून आणायच्या.